नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता पहिली विषय गणित. आजचा घटक आहे सर्वात उंच सर्वात ठेंगणा, पान क्रमांक 68. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया सर्वात उंच सर्वात ठेंगणा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जड, हलका, जवळ, दूर हे गणिती संबोध पाहिलेले आहेत. बालमित्रांनो, या चित्रामध्ये कोणते जिराफ उंच आहे आणि कोणते जिराफ ठेंगणे आहे म्हणजे बुटके आहे ते सांगा. हे जिराफ उंच आहे आणि हे जिराफ ठेंगणे आहे म्हणजेच बुटके आहे. अगदी बरोबर सांगितले हा बालमित्रांनो. आता पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये कोणते झाड उंच आहे आणि कोणते झाड ठेंगणे आहे सांगा पाहू. डाव्या बाजूचे झाड उंच आहे आणि उजव्या बाजूचे झाड ठेंगणे आहे. खूप छान, अगदी बरोबर सांगितल्या बालमित्रांनो. चला तर मग आपण पाहूया सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा. दिलेले चित्र पहा आणि चित्रातील प्राणी पहा. या प्राण्यामध्ये 2 पेक्षा अधिक प्राणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही सर्वात उंच प्राणी आणि सर्वात ठेंगणा प्राणी आपल्याला पाहायचा आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण प्राण्याच्या उंचीवर खूण केलेली आहे. बघा, या ठिकाणी सर्वात उंच हा प्राणी आहे आणि सर्वात ठेंगणा हा प्राणी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील चित्र पाहूया. या दिलेल्या चित्रातील कोणते झाड सर्वात उंच आहे आणि कोणते झाड सर्वात ठेंगणे आहे सांगा पाहू. डावीकडील झाड सर्वात उंच आहे आणि उजवीकडील झाड सर्वात ठेंगणे आहे. बालमित्रांनो, समजले का? सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणे. ठेंगणे म्हणजे बुटका बरं का. चला तर मग पुढचे चित्र पाहूया. या चित्रामध्ये 3 खांब दाखवलेले आहेत. जो खांब सर्वात उंच आहे त्याच्या खाली राईट टिक करा आणि जो खांब कमी उंचीचा आहे म्हणजेच ठेंगणा आहे त्याच्या खाली रॉंग टिक करा. चला तर मग पुढचे चित्र पाहूया. पुढील चित्रामध्ये 3 पेन्सिली आहेत. आता आपण सर्वात उंच पेन्सिलीखाली राईट खूण करूया आणि सर्वात ठेंगण्या पेन्सिलीखाली रॉंग टिक करूया. बालमित्रांनो, समजले का? सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा. हे चित्र पहा आणि या चित्रातील सर्वात उंच व्यक्ती कोण आणि सर्वात ठेंगणी व्यक्ती कोण ते तुम्ही सांगा. बालमित्रांनो, तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रापैकी सर्वात उंच कोण आहे आणि सर्वात ठेंगणा कोण आहे याचे निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये त्यांची नावे लिहा.